नमस्कार, मी स्वप्नगंधा. सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आज आपण निघालेलो आहे सागरेश्वर अभयारण्यामध्ये आणि तेथे असलेल्या मंदिरामध्ये. सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील पलूस तालुका, कडेगाव आणि वाळवा तालुक्यामध्ये येते. हे अभयारण्य पलूस पासून केवळ 13 किलोमीटर अंतरावर आहे आणि ताकारी गावापासून केवळ 5 किलोमीटर अंतरावर आहे. ही आहेत अभयारण्याकडे जाताना सागरेश्वरावरील लागणारी मंदिरे. बॅड लक की आम्ही पोहोचल्याच्या आधीच 15 मिनिटं अभयारण्य बंद झालं. तुम्ही अभयारण्यासाठी भेट देण्यासाठी येणार असेल तर सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंतच या. इथे 26 जानेवारी, 1 मे आणि 15 ऑगस्टला या दिवशी आलात तर तुम्हाला प्रवेश फ्री असणार आहे. मंगळवारी हे अभयारण्य बंद असते. तुम्ही या अभयारण्यामध्ये राहायला फिरायला कशासाठी येणार असेल तर त्याआधी तुम्ही हे नोटीस बोर्ड जरूर वाचा. सागरेश्वर अभयारण्यासाठी प्रसिद्ध तर आहेच, पण तेथील असणाऱ्या मंदिर समूहामुळेही सागरेश्वराला भेट देण्यासाठी खूप पर्यटक येतात. सागरेश्वर हे भगवान शंकरांचे पवित्र स्थान आहे. या ठिकाणी 51 मंदिरे असून येथे 108 शिवलिंग आहेत. सागरेश्वराचे हे मंदिर 700 ते 800 वर्षापूर्वी बांधण्यात आले आहे. सागरेश्वरावरील मुख्य मंदिरा शेजारी पाण्याची 3 कुंडे आहेत. या पाण्याच्या कुंडामध्ये वर्षभर पाणी असते. सागरेश्वर मध्ये मुख्य मंदिर शंकराचे मंदिर आहे. समुद्राच्या कृपेने गंगा येथे वास करते अशी धारणा आहे. त्यावरूनच या परिसराला सागरेश्वर असे नाव पडले आहे. मध्यभागी असणारे देऊळ हे प्राचीन असून समुद्रेश्वराचे म्हणजे सागरेश्वराचे आहे. इथे अशा प्रकारे दगडामध्ये कोरीव काम केलेल्या प्राचीन मूर्ती आहेत. असेही म्हणतात की या मुख्य मंदिराच्या महादेवाच्या पिंडीखाली अजूनही पाणी आहे आणि तेथे अजूनही पाण्याचा जिवंत झरा वाहतो. या मंदिर परिसरात अन्य देवदेवतांचीही मंदिरे आहेत. तेथे अंबाबाई, उजवा डाव्या सोंडेचा गणपती, कार्तिक स्वामी, कर्कट स्वामी, काशी विश्वेश्वर, सोमेश्वर, त्र्यंबकेश्वर अशी बरेच शिवलिंग आहेत येथे. या ठिकाणी श्रावणाच्या प्रत्येक सोमवारी खूप प्रचंड गर्दी असते. मेन म्हणजे येथे श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी येथे मोठी यात्रा भरते. या ठिकाणी प्रत्येक रविवारी महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
साखरेश्वर मंदिरातील परिसर खूप छान आणि शांत आहे। श्रावण महिन्यातील येथील परिसर तर हिरवळीने सजून गेलेला असतो, त्यामुळे परिसरातील मनमोहक वातावरण खूप छान वाटते। तुम्ही पण एकदा श्रावण महिन्यात येथे एकदा नक्की भेट द्या। आपल्या परिवारासोबत एक दिवस सहलीचा आनंद घेण्यासाठी हे ठिकाण फार उत्तम आणि छान आहे। तुम्ही नक्की भेट द्या। हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। बाय बाय।